आजचा किस्सा सांगते. 3-4 दिवस झाले मला खूप टाईम होते आणि आज माझं लवकर आवरलेलं. बरं सनस्क्रीन घेतली बघा, सनस्क्रीन नाही सॉरी मॉइश्चरायझर घेतलं. हां, तर मी काय बोलत होते, आज माझं लवकर आवरलं. नाश्ता केलेला आज मी काय राईसच केला, त्याच्यामुळं काय जास्त काय टाईम लागला नाही. तर जेव्हा रोज आवरत नाही तेव्हा रडत असते. आणि आज लवकर आवरलं होतं, तर नाश्ता करता करता मोबाईल घेतला हातामध्ये आणि मोबाईलच पाहत बसले. आणि आता 9 वाजत आले. तर विचार करा, लग्न झाल्यानंतर काय होणार यार माझं. जॉब तर काही सोडायचा नाही. मला तर माझं खूप टेन्शन आलं यार. असं जर चालू राहिलं तर कसं व्हायचं माझं. एकतर मी सकाळीच रडून झाली, खूप रडले मी, कारण की यार मी आत्ताच झोपले. मला असं फील झालं मी आत्ताच झोपले ना, आत्ताच झोपले. तरी मी 9:30 वाजता झोपले. आणि 9:30 नाही, 10 10:15 वाजता झोपल्याचं, म्हणजे 9:30 वाजता मी आथरून टाकलेलं. त्याच्यानंतर मग मी झोपलेली. बट असंच जरा कॉल वगैरे चालू होता. कॉल म्हणजे कुणाचा नाही, माझ्या घरच्यांचा फोन चालू होता, मम्मीचा. तर मग मम्मीसोबत बोलत होते. गेलं नाही टाईम निघून. मग तरी पण आजकालच्या मुलींसारखं मी 12-1 वाजेपर्यंत जागत नाही. जास्तीत जास्त 10:30पर्यंत, कारण 10:30 वाजता मी पोस्ट सोडते. तर मग 10:30 वाजेपर्यंत मला जागायला लागतं. आणि जरी लवकर जरी झोपले तरी मी 10-10:30 वाजता उठते. ही आहे सनस्क्रीन. मला कधी कधी असं वाटतं लाईफमध्ये माझं कसं होणार. किती मस्त झालं असतं ना आपण वाटण तेव्हा आपण ऑफिसला जायचं, वाटलं तर लगेच घरी निघून यायचं. असं जर ऑफिस जर असतं तर ह्या जन्मात तरी होणार नाही, इवन पुढच्या 7 जन्मात पण होणार नाही असं. तर मी जास्त अपेक्षा काही करत नाही. ठीक आहे, पुढच्या जन्माचं कोण काय घेऊन बसलं आहे. या जन्माचा तपास नाही काय होते काय. कसं आहे मग आता थंडी यार, थंडी असल्यामुळं कसं माहिती का, झोप मस्त लागते. मला थंडी पण आवडते आणि पावसाळा पण आवडतो. पावसामध्ये पण मस्त ब्लँकेट, मला ब्लँकेट नाही, माझी मी गोधडीच यूज करते. ती पण माझ्या आजीची आहे, सो माझ्यासाठी स्पेशल आहे. तर त्या गोधडीमध्ये मला खूप मस्त अशी झोप लागते. पावसाळा आणि थंडी मला खूप आवडते. आणि सकाळी लगेच यार अलाराम वाजतो यार, झोप कुठं होत पण नाही, लगेच अलाराम वाजतो. पॉन्ड्स पावडर यू यातले हाताव किती राहते त्याच्यावरच्या आधी. लिमिट असतं ना प्रत्येक गोष्टीचं, मला पण असंच वाटतं. अशा पद्धतीने मी झाले तयार. हा आहे परफ्यूम. भाई मेन तो रह गया ना अभी, वो तो मैं ऐसे कैसे लगाऊँ यहाँ पर. अभी मुझे इतना एक्सपीरियंस नहीं है, बट ट्राय बट डोंट क्राय. प्रशिला लोक कुठून कुठं गेली. साधं आय डोंट नो परफेक्ट येते का नाही.
मस्त ना. तशी मी हुशार आहे आणि ते पण लहानपणापासून. असं मला घरचे कोणीच बोलत नाही, माझी मीच मला बोलते. सेल्फ लव रे, सेल्फ लव. बाकीच्या प्रेमांचं काय, बाकीचे प्रेम सगळे असेच असतात. माझे केस तुम्ही म्हणत असं काय काय चाललंय, पण ठीक आहे. आज तरी मी वेळेत ऑफिसला जाईन. नाही तशी मी वेळेत जाते, तो काही प्रॉब्लेम नाही. बट कसं जो ऑफिसचं टायमिंग दिलेलं आहे त्या ऑफिसच्या टायमिंगमध्ये तरी जाईल मी. आज मी काही केसवर बांधत नाही, हेअर बँड लावते. 1 मिनिट. किती टेन्शन असतं रे, किती टेन्शन असतं मुलांचं. किती मस्त ना, लग्न झालं का टेन्शन नाही. मस्त त्यांची बायको उठती लवकर, नाश्ता, लंच, टिफिन, कपडे बिपडे सगळं 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 त्याचं करतात. नाहीतर आमचं नशीब फुटलेलं. चला मला अजून आहे ना खूप सारे कामं बाकी. हे माझं पाऊच हे दे ठेवून. बॅग पण भरायला लागते ना. बॅगमध्ये काही डोंबलं माझं काहीच नाही. हे पाऊच वाच्यावर ठेवते. आणि ही एक मस्त अशी माझी पाण्याची बॉटल. मला पाण्याच्या बॉटल नवीन नवीन एवढं वापरायला आवडतात ना, नंतर जरा इंटरेस्ट कमी होतो ओनली पाण्याच्या बॉटलमधला. बट आवडतात मला. मस्त अशा पद्धतीने बघा आवडलेले. आणि मला फास्टमध्ये कधीच ऑजू घालता येत नाही, कधीच नाही घालता येत. मग आता काय राहिलेलं आहे, अशा पद्धतीने आपलं फक्त ओनली हळदी कुंकू लावायचं राहिले. फायनल लुक. ओ वाव, किती छान दिसते. मला मीच आवडते. चला गाईज, बाय.